सध्या महाबळेश्वरमध्ये इतकं प्लीझंट आणि सुंदर वातावरण आहे ना, अगदी शांत थंड, पाऊस नाही पडत आहे पण वातावरण खूपच सुंदर आहे। आता आम्ही या सुंदर स्पॉटला थांबलेलो आहोत। तुम्ही बघू शकता वरती ना किती सुंदर असं हे डोंगर आहे आणि डोंगरावरती अक्षरशः बारीक बारीक ना फुलं आलेली आहेत। सर्वात सुंदर आहे हा धबधबा। अर्जुन ऑलरेडी पाण्याजवळ गेलाय। हे बाबा इथे फोटोग्राफी करतायत अर्जुनची। सो आता आम्ही इथे ना हा धबधबा बघून थोडं थांबलोय। एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतलाय आणि आम्ही ऑलमोस्ट महाबळेश्वरला पोहोचणारच आहोत। पण म्हटलं ह्या पाण्याजवळ तर थांबलंच पाहिजे, इतका सुंदर धबधबा आहे। तर आता आम्ही अर्ध्या तासामध्येच महाबळेश्वरला पोहोचू आणि खूप मस्त मजा आली आम्हाला इथे धबधबा बघून। सो आता मी बोलते महाबळेश्वरला पोहोचल्यावर। इथे रस्त्याच्याच कडेला आम्हाला एक ढाबा मिळाला। पूजा ढाबा असं नाव आहे, रेस्टॉरंट अँड ढाबा काइंड ऑफ। इथे आम्ही छान पिठलं भाकरी आणि वांग्याचं भरीत भाकरी खाल्ली आणि छान टेस्ट होती, अगदी घरच्यासारखी टेस्ट होती। तुम्ही कधी या रोडला येत असाल तर डेफिनेटली ट्राय करू शकता। आता मला हार्डली 5 ते 10 मिनिटं राहिलेत पोचायला आमच्या हॉटेलवरती आणि दुपारचे 3:30 वाजलेत। पण तुम्ही बघू शकता की इतकं धुकं आहे बाहेर। थोड्या अंतरावरची गाडी सुद्धा दिसत नाहीये। तर आता आम्ही छान फ्रेश झालेलो आहोत। चहा कॉफी घेऊन झालेली आहे, रूम मध्येच होती चहा कॉफी। सो ते सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत लेक व्हिजिट करण्यासाठी। तुम्ही पाहिलंच की किती धुकं होतं, त्यानंतर सडनली पाऊस स्टार्ट झालेला आहे आणि आमच्या रूमच्या बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता, पाऊस सुरू आहे। सो इथे ही आमची फर्स्ट कॉर्नरची कॉटेज रूम आहे, ड्युप्लेस आहे ॲक्च्युली ही। आणि त्याच्याच बाजूला इथे हा स्विमिंग पूल एरिया दिलेला आहे। तर ज्या प्रकारे पाऊस पडतोय आणि सगळीकडे धुकं आहे त्यामुळे वी आर नॉट शुअर की आम्हाला बोटिंग करायला मिळेल लेकवरती। पण तरी पण म्हटलं आता आलोच आहोत तर लेकला व्हिजिट करूया। तिथलं वातावरण छान धुक्याचं असेल तर ते सुद्धा आपल्याला एन्जॉय करता येईल आणि बोटिंग करायला मिळाली तर चांगलंच आहे। तर रूम मधून बाहेर पडल्यावर हे असं वातावरण आहे, पाऊस पडतोय कंटिन्यूस। अर्जुन रेडी झालेला आहे आणि आता मम्मी पप्पा हर्षद सुद्धा रेडी झालेले आहेत। आता आम्ही महाबळेश्वर मधल्या वेणा लेक जवळ पोहोचलेलो आहोत। पाठीमागे आमच्या लेक आहे आणि इथे इतकी थंडी आहे, अपेक्षेपेक्षा जास्त थंडी आहे, त्यामुळे मी आता हर्षदचं जॅकेट वेअर केलेलं आहे। आम्हाला वाटलं होतं पावसामुळे बोटिंग बंद असेल, पण चांगली गोष्ट आहे की बोटिंग सुरू आहे। सो आता आम्ही बोटिंग करायला जाणार आहोतच। इथे सगळ्या प्रकारच्या बोट आता सध्या सुरू नाहीयेत, मोजक्याच प्रकारच्या बोट अवेलेबल आहेत। आता पावसामुळे आपल्याकडे एकच प्रकारची बोट चालू आहे, रोईंग बोट। ही मॅन्युअली बोट असते, माणूस बोट बोलतो। आणि दुसरी आपल्याकडे सेकंड ऑप्शन आहे ती पॅडल बोट आहे, ती आता बंद आहे, ती दिवाळीपर्यंत चालू होणार। आणि रेट काय आहे तिथे? रेट आता आपला 700 रुपये अर्धा तास पर बोट। किती माणसं त्याच्यामध्ये बसू शकतात? 6 माणसं बसतात। अच्छा, तर आता आम्ही लाईफ जॅकेट्स घातलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत बोटीकडे। हे बुकिंग ऑफिस आहे आणि आपल्याला इथून जायचंय।
बोटवर आम्ही आलो ते पायाचे होते, आम्ही पायाचे आणि गेलो हे बघा, ही पायाची काढून ठेवली आहे बघा. तुम्ही कुठल्या महिन्यात आलेला त्यावेळेस? मार्च एप्रिल असेल. हा, तेव्हा चालू असते की. पण एकदा तुमचं सबस्क्राईब केलं असतं, पण आता रेंज नाही ना आता 72 तास. अर्जुन हे आपण सगळे इंटरनेट बंद असल्यामुळे मोबाईल नेटवर्कला पण प्रॉब्लेम आहे. चालू नाही. कधी होतील आता चालू? होतील ना नक्की. लाडू आपण कुठे बसलोय? बोट मध्ये. कशी आहे बोट? कशी आहे बोट? खाण्याकडे लक्ष भारी. कशी चालवतात बोट? अशी अशी करते दादा. चालवते का बोट? कशी करतो दादा? कशी करतोय? अशी करतोय दादा. पप्पा कसं वाटतंय? छान. आणि मम्मीला थंडी वाजते, त्यामुळे मम्मीने सगळं पॅक करून घेतलंय. आणि ते हर्षद आणि अर्जुन कॉर्न खातात. आणि ऍक्च्युली ऑफ सीझन असल्यामुळे ना गर्दी खूपच कमी आहे. मोजक्याच बोटी दिसतील तुम्हाला. आणि उशीरही झालेला आहे. इथे हार्डली आम्हाला एकच बोट दिसते. दोन बोट दिसतात इथे. रश्मी चप्पू चालवते. चप्पू बॅलन्स साठी असं बोलतो. एवढं तू या व्हिडिओ साठी बोलतो. व्हिडिओ साठी कशा? व्हिडिओ. हात लाव. अरे इकडे चालली ती. या इकडे या. पाण्यात सोडतो. ये पाण्यात सोडतो. ये पाण्यात सोडतो. ये थंडी वाजते ना. आता आमची बोटिंग करून झालेली आहे. आणि फायनली आमची बोटिंग झालेली आहे. आम्हाला खूप मजा आली बोटिंग करताना. आणि वारा पण खूप गार एकदम. अर्जुनला थंडी वाजायला लागली म्हणून तसा कुशीत आलाय. तो आता आमची राईड इथे संपते. अर्जुन कशी होती बोट? थंडी वाजते त्याला. इथे ना हॉर्स रायडिंगचे ऑप्शन सुद्धा आहे. बाहेर मोठमोठे घोडे उभे आहेत. आणि बोटिंगच्या इथेच तुम्हाला बरीचशी माणसं भेटतील जे तुम्हाला विचारतील तुम्हाला रायडिंग करायची आहे का. तर आम्ही जी बोट राईड केली ना त्याची कॉस्ट झाली अराउंड 400 रुपीज आम्ही बुकिंग काउंटरला भरले. आणि 200 रुपीज आम्ही जो चालवणारा होता बोट रायडर त्याला दिले. सो असे 600 रुपयाची आमची बोट राईड होती. पार्किंग 50. आणि गाडी पार्क करण्याचे इथे 50 रुपये पे करावे लागले. इथे नॉन पार्किंग मध्ये पण तुम्ही बघू शकता बऱ्याचशा गाड्या पार्क केलेल्या आहेत. पण आम्ही पार्किंग मध्ये जाऊन गाडी पार्क केली. त्याचे 50 रुपये चार्जेस होते. सिंगल बसलं ना तर 200 रुपये, डबल सीट बसले तर 300 रुपये. 1 किलोमीटरची राईड आहे, हॉर्स राईड आहे. आणि हे दोन्ही घोडे तुमचे? हो, पबजी एकच आहे. तो इथे आणि घोडे उभे केलेले आहेत. तुम्हाला जर राईड करायची असेल तर यांचा पबजी नावाचा घोडा आहे. सो इथे छान हे मका भाजून देत आहेत. आता आम्ही हॉटेलवरती परत आलेलो आहोत आणि आता वाजले संध्याकाळचे 6:45. पेनालेक खरंच खूप सुंदर होतं. खूप मजा आली आम्हाला बोटिंग करायला. आणि आता आम्ही फॅमिलीसोबत थोडासा टाइम स्पेंड करणार आहोत, थोडी मजा करणार आहोत कारण पाऊसही खूप पडतोय. आणि मग त्याच्यानंतर डिनर करणार आहोत. अर्जुनने बेडवरती छानपैकी सगळी खेळणी पसरून ठेवली आहेत आणि इथे त्याचा सगळा खेळ सुरू आहे. हा बघा. कसं वाटतं अर्जुन? अर्जुन मस्त बाथटब मध्ये एन्जॉय करतोय है ना अर्जुन? आणि बाहेर थंडी पण आहे त्यामुळे मस्त गरम गरम पाण्यामध्ये त्याची आंघोळ चालली आहे. अरे अर्जुन स्विमिंग करतोय. आता आम्ही जेवायला चाललोय आणि इतकी थंडी वाजते. ऍक्च्युली थंडी वाजते त्याचा त्रास पण होतोय आणि त्याची मजा पण येते.
आणि सगळीकडे धुकंच धुकं आहे. इवन बघू शकता तुम्ही माझ्या पाठी, किती सुंदर वाटतं हे धुकं बघून. ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहोत ना त्याचं नाव आहे हॉटेल श्रेयस आणि त्यांचंच इथे हे रेस्टो बार आहे. सो इथेच आम्ही आज डिनर करणार आहोत, कारण बाहेर प्रचंड पाऊस आहे आणि सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हीच बेटर प्लेस आहे. आणि इथे हा त्यांचा रिसेप्शन आहे. हो बसा, चला जाऊया रे. लाईट पेटली. हे कोण खाणार आहे? मोठा पापड. फ्रेंच फ्राईज झाले. गरम आहे, गरम आहे. थोडं सॉस खाईल फक्त, बाकी काय नाही. उतरायला त्याला सॉस काढून आणाल का प्लीज? इकडे बघ. तर जेवण झाल्यानंतर आम्ही महाबळेश्वरच्या सिटी सेंटरमध्ये फिरत आहोत, जिथे मेन मार्केट आहे महाबळेश्वरचं. सो मस्त वारा सुटलेला आहे आणि जसं सांगितलं आताही खूप धुकं पडलेलं आहे सगळीकडे. सगळं असं धुसर दिसते, तुम्हाला मागे दिसत असेल. इथे पानाची टपरी आहे. सो आम्ही इथे मिठा पान म्हणजे गोड पान, तेच ते पान शॉप, पानाची टपरी एकच. तर आम्ही इथे हे गोड पान ट्राय करण्यासाठी आलो आहोत. आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 10 आणि मार्केटमध्ये बऱ्यापैकी शॉप बंद झालेले. जे छोटे छोटे शॉप्स आहेत ते सगळे बंद झालेत. म्हणजे मोठे मोठे रेस्टॉरंट्स आहेत, पब्स आहेत, आईस्क्रीम पार्लर्स आहेत, ते अजूनही ओपन आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये छान रहदारी आहे अजूनही. म्हणून म्हटलं आम्ही पण जरा ATM वगैरे बघत होतो कुठे आहे. अगदी समोरच सिटी सेंटरच्या अगदी सेंटरला ATM आहे. कुणालाही विचारलं तरी विचारलं तरी तुम्हाला उत्तर मिळेलच. सो आता आम्ही ट्राय करणार आहोत गोड पान. तुम्ही मगाशी बघितलं की आम्ही जे डिनर केलं ते जिथे आम्ही थांबलो आहोत श्रेयस हॉटेल त्यांच्याच रेस्टो बारमध्ये आम्ही जेवण केलं. पण जेवणाबद्दल बोलायचं झालं ना तर आम्हाला काही जेवण एवढं खास आवडलं नाही. जे बटर चिकन होतं आम्ही ऑर्डर केलेलं ते अफलातून होतं. क्वांटिटी पण खूप छान होती. त्यामुळे बटर चिकनसाठी फुल मार्क्स. पण त्याच्या आधी आम्ही ऑर्डर केलं होतं दाल खिचडी. इट वॉज लाईक वरण भात होतं लिटरली. दाल खिचडी अजिबात वाटत नव्हती. क्वांटिटी बऱ्यापैकी होती बट इट वॉज नॉट दाल खिचडी. त्याच्यानंतर जे रोटी होती, नान होती ते अगदी पातळ होते, कडक होते पापडासारखे. आणि त्याचबरोबर आम्ही स्टार्टरमध्ये एक महत्त्वाचा आयटम ऑर्डर केला होता, तो म्हणजे तंदूर चिकन लॉलीपॉप ऑर्डर केले होते. आणि साईज वॉज लिटरली लाईक दिस. एवढे छोटे छोटे लॉलीपॉप होते, म्हणजे एका घासामध्ये संपून जातील. अळणी होते आणि ते पूर्णपणे शिजलेलेही नव्हते. सो एवढं मोठं आणि चांगल्या क्वालिटीच्या हॉटेलपासून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. सो आम्ही फूडमध्ये थोडंसं नाराज आहोत. बाकी रेस्ट जे आहे, सर्विस आहे किंवा त्यांचं जे एन्व्हायरमेंट आहे सगळं खूप छान आहे. सो आमचं इथे गोड पान रेडी होतं आहे. 18-20 वर्षानंतर आलो असेल महाबळेश्वरमध्ये. शाळेत असताना आलो होतो आणि आम्ही थंडीत नाही आलो, पावसाळ्यात आलो तरी एवढी थंडी की थंडीसारखी थंड वाटतंय. मस्त वातावरण आहे. इव्हन मी पण खूप वर्षानंतर आले. मी फॅमिलीसोबत आम्ही पहिले म्हणजे जवळजवळ मी 7वी-8वीला असेपर्यंत आम्ही कंटिन्यू यायचो. दरवर्षी किंवा 1 वर्ष आडकडून आम्ही महाबळेश्वरला यायचो. पण त्यानंतर डायरेक्ट एवढा मोठा गॅप आहे. अजून खा. तर अशा प्रकारे आमचा महाबळेश्वर मधला हा दिवस खूप छान गेला. काही स्पॉट आम्हाला कव्हर करता आले नाही. फक्त एक वेण्णा लेकला आम्ही व्हिजिट केलं होतं, कारण पावसामुळे ते शक्य झालं नाही. उद्या सकाळी आम्ही प्रयत्न करू, जर आमचं लवकर आटपलं तर आम्ही 1-2 स्पॉट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बाकी खूप छान गेला दिवस, खूप मजा आली. आणि आता खाली सगळे आम्ही मिळून क्रिकेट बघत आहोत.
क्रिकेटची मॅच सुरू आहे. सो खालच्या फ्लोअरला आम्ही सगळेजण आता मॅच बघणार आहोत. आणि मग हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आम्हाला जेवढी मजा आली तेवढंच तुम्हालाही हा व्लॉग बघताना मजा आली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.